हे बघा, हे आपलं मस्त मिरचू तयार झालं. तोंडी लावायला खूप छान लागतं आणि कमी तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमीनं त्या भाज्या रश्श्याच्या मसालेदार वरण आमटी खाऊन कंटाळा येतो. मी आज जरा वेगळं काहीतरी करणार आहे, झणझणीत. त्या मिरच्या घेतल्यात बघा. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या असतात, पांढऱ्या पोपटी जरा असतात ना, त्या मिरच्या त्या घेतल्यात मी. ह्या कमी तिखट असतात. त्यासाठी काय काय घेतले दाखवते बघा. थोडेसे कारळे घेतले 2 चमचे आपले पोहे खायचे. मुगाची डाळ भिजत घातली होती 2 चमचे, ती भिजून झाली बऱ्यापैकी. आणि हे छोटी वाटी एक दही घेतले. ह्या कारळे भाजून ह्याचं कूट करून घेते मी. थोडेसेच घेतलेत. कारळे नसतील तुमच्याकडे तर शेंगदाणे घ्या. शेंगदाणे घेतले तरी चालतात. माझ्याकडे आहेत कारळे म्हणून मग मी कारळे घेतलेत. तडतड होईपर्यंत भाजायचे आणि जरा गार झाले की मग ते मिक्सरमधून काढून घ्यायचं, त्याचं कूट करून घ्यायचं. भाजले कारळे. आता या मिरच्या चिरून घेते मी. आपण भाजीला जशा चिरून टाकतो तशा चिरायच्या, पण मिरच्या नेहमी कमी तिखटवाल्या घ्यायच्या. लवंगी सोडून कोणत्याही घेतल्या तरी चालतात, कारण ते खूप झणझण होतं मग लवंगी मिरची. अशा मिरच्या कमी तिखटाच्या असतात, त्यामुळे मग जरा चांगलं लागतं. आमच्याकडे याला मिरचू म्हणतात माझ्या माहेरी. अगदी तोंडाची चव याने वाढते. हे बघा, अशा चिरून घेते मी. चिरून घेतल्या मिरच्या सगळ्या. कारळ्याचं कूट करून घेतलं बघा. चला आता करायला घेते मी. कढई ठेवली इथं. तेल घालायचं भरपूर, जसं आपण भाजीला घालतो तसं. थोडंसं लसूण चेचून घेतला आहे मी, तो घालणार आहे त्यात. जिरं मोहरी घालायची. आता त्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या, त्यात चांगल्या परतून घ्यायच्या. हे बघा, परतू देते चांगले. थोडंसं मिरचीला डाग पडेपर्यंत परतायचं. आता ही मुगाची डाळ घातली भिजलेली त्यात मी, ती पण चांगली परतून घ्यायची. त्यात मुगाची डाळ भिजलेली काय ती लगेच शिजते. आमच्याकडे मेट्रोचं काम चालू आहे, खूप आवाज येतो. किती दारं खिडक्या बंद केल्या तरी हा आवाज येतोच. व्हॉइस ओव्हर द्यायचं म्हटलं तरी आवाज येतो. इलाज नाही त्याला. मीठ घालते त्यात. एवढं मस्त परतून घेतली डाळ आणि मिरची त्यात. आता हे कारळ्याचं कूट घालायचं. कूट घातलं सगळं त्यात. ते शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल. हे चांगलं परतून झालं की मग त्यात दही घालायचं. थोडं थोडं करून हलवून घ्यायचं मस्त. दह्याने अजून त्याला छान चव येते. दही नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरी चालतो, आमसूल घातलं तरी चालतं, किंवा मग लिंबू पिळून आंबटपणा येण्यासाठी काहीतरी घालायचं. पण दही घातल्याने अजून छान चव येते. मी नेहमी दहीच घालते. आता एक 2-3 मिनटं झाकण ठेवायचं. हे बघा, काय मस्त तेल सुटलं आहे त्याला आणि खूप छान लागतं हे असं दह्यात शिजलेलं. तुमच्याकडे करतात का असं मला सांगा नक्कीच. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. झालं आपलं हे मिरचू.